हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. आज आहे अक्षय तृतीया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, अक्षय म्हणजे याचा कधीही नाश होत नाही आणि हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी केलेले शुभकार्य कधीही न संपणारी समृद्धी आणतात. तर चला बघूया की आजचा दिवस मी कसा सेलिब्रेट करते. सकाळी सकाळी घर आवरलं आणि बॅल्कनी ही क्लीन करून घेतली आणि दाराबाहेर ना छान सुंदर अशी छोटी रांगोळी काढली. माझ्या मते सकाळची सुरुवात जर घर आवरण्यापासून केली तर घरही प्रसन्न वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाईब देतं आणि ना दिवसभर आपला उत्साहही टिकून राहतो. खरं तर अक्षय तृतीयेला आमच्याकडे पुरणपोळी, भजी, छान आंब्याचं पन्हं असा बेत असतो. पण आमच्याकडे माझे चुलत सासरे वारले आणि त्यामुळे ना म्हणजे 2-3 महिने आधी वारले. पण त्यामुळे ना आमच्याकडे जे पूर्वजांना आपण पात्र टाकतो ते 1 वर्ष तरी टाकता येणार नाही, जोपर्यंत त्यांचं वर्षश्राद्ध होत नाही. तर मग सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे फक्त दही आणि भात असा पूर्वजांना एक नैवेद्य दाखवून दिला आणि पण घरच्या देवासाठी मात्र मी आज डाळ भाजी, चपाती, भात आणि शिरा आणि आंब्याचं पन्हं असा बेत केलेला होता. फेस्टिवलचा खरा फील तेव्हाच येतो जेव्हा तुमच्या किचनमधून वेगवेगळ्या पदार्थांचा सुगंध येतो. मला तर खूप छान वाटतं जेव्हा बाकी मेंबर्स किचनमध्ये येऊन बघतात, विचारतात की अजून किती वेळ, जेवण झालं आहे का? माझ्याकडे तर हे नेहमीच होतं, तुमच्याहीकडे होत असेल.
मिस्टरांचं विचारून झालं आहे, मुलगीही येऊन गेली, बघून गेली. ॲक्च्युली जेवण तर तयार आहे. आधी नैवेद्य दाखवते आणि मग आम्हीही जेवायला सुरुवात करतो. सणासुदीला ताट असं भरलेलं असलं तर किती मस्त वाटतं ना. असं वाटतं खरंच की सण आहे. एरवी तर आपण मोजकं जेवण बनवतो, असं सगळं तेलकट तुपकट खात नाही. पण सणाच्या दिवशी तर ह्याची मजा वेगळीच असते. असं एकत्र बसून गप्पा करत जेवणाची मजा काही वेगळीच असते ना. सणासुदीला तर आपण नाही कधी, पण सणासुदीला तर आपण असं एकत्र बसून नक्कीच जेवत असतो. जेवण झालं आणि आधी किचन आवरून घेतलं, कारण ना जेवल्यावर जर ते तसंच ठेवलं आणि मग नंतर मग मात्र उठला आपण म्हणजे आराम केला किंवा मग थोड्या वेळाने येऊन बघतो तर किचनमध्ये पसारा मला बिलकुल आवडत नाही. तर माझं असं आहे की जेवण झालं की मी सगळी भांडी आवरून घेते, ओटा क्लीन करून घेते, मगच आराम करते. मला असंच आवडतं. आधी सगळी कामं करून घेते आणि मग आराम करते. त्यामुळे माझं घर नेहमी क्लीन आणि टापटीप दिसतं. अक्षय तृतीया म्हटले की काहीतरी शॉपिंग तर होणारच ना. तर मीही काही वस्तू घेतल्या आहे घरासाठी, ॲक्च्युली किचनसाठी. तर त्या मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा, मी ना पितळेचे असे 3 डब्यांचा सेट घेतला आहे. हा एक मोठा आहे, याच्यापेक्षा थोडा छोटा आणि एक एकदम छोटा, असा 3चा सेट आहे. खूप मस्त डबे मिळाले मला आणि माझी खूप दिवसांची इच्छा होती की पितळेचे डबे घ्यायचे. त्यामुळे हे डबे झाले. आणि अजून ना मी एक इडली पात्र घेतलं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे जे होतं ते ॲल्युमिनियमचं होतं, तर मला स्टीलचं घ्यायचं होतं आणि म्हणून मग अक्षय तृतीयेचा निमित्त घेऊन मी ना हे स्टीलचं इडली पात्रसुद्धा घेतलं आहे. हे त्याचे सगळे हँडल वगैरे आहेत लावायचे. खूप मस्त मिळालं. तर अशी ही माझी अक्षय तृतीयेची शॉपिंग होती. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही काय काय घेतलं तेही कमेंट करून सांगा. माझा व्लॉग आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.